आता काही विद्वान म्हातारे झालेत, ते घड्याळाचा शोध आणखीन कोणीतरी लावला म्हणून म्हणतात, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगतात. त्यावेळी घड्याळांचा शोध कुठल्या तरी ख्रिस्ती लोकांनी नाही, तर घड्याळाचा शोध हा आमच्या माऊलींनीच लावलेला आहे. घटका पळे याचं वर्णन आहे. आजही तुम्ही गोरठ्याला गेलात तर गोरठ्याला ते घटका यंत्र बघायला मिळतं. घटका कुठली, पळे कुठली ते दाखवतात तिथे. घड्याळ आहे ते. एक उंदीर त्याच्या कामावरनं घरी आला, असा खुर्चीत बसला आणि त्यानं त्या घराच्या दारातून बाहेर बघितलं तर ते होतं एका शेतकऱ्याचं गोडाऊन. नुकतीच त्यांनी गाजरं आणली होती काढून ताजी, आणि ती आणून त्या गोडाऊन मध्ये टाकली होती. याने बघितलं, अरे आता पावसाचे दिवस सुरू होणार, मग खायला कुठे काय मिळेल, त्यामुळे काय करावं, आता ही गाजरं आलेत ना, ही गाजरं आपल्या घरात आणून ठेवावी. म्हणून लागला कामाला. एक 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 गाजर उचलून आणून ठेव. जेवढी जमली तेवढी आणून ठेवली. दमला तो म्हणाला, तरी एक राहिलंय तेवढं घेऊन येतो म्हणा. आता एवढं जमवलंय ना, नाही नाही तरी पण तेवढं एक राहिलंय, तेवढं एक घेऊन येतो. आणि तेवढं आणायला म्हणून बाहेर गेला आणि गाजर उचलून वरती बघतो, तो समोर बोका आ करूनच उभा होता. हो, आता काय वेगळं सांगायला हवं, गाजरा सकट उंदीर पचवला बोक्याला. आम्ही हे ऐकल्यानंतर हसतो, पण ही काय उंदराची गोष्ट थोडीच आहे, ही आपलीच आहे. भगवंत निघाले, वर्धा वेगानं रथ दौडत 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 आला आणि याच्या समोरनं त्यांनी बघितलं, लक 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 चकाकतंय नुसतं. सावकाराचा वेश घेतलेला, त्यामुळे काय तसं ओळखलं नाही. येताना बघितलं आणि समोर उभा, ए थांब, ए पंढरपूरला गेलायस का? त्यांनी सुद्धा भगवंताने ठसक्यात उत्तर दिलं, ए कोण आहे तू, कोण तू, हु आर यू. हु आर यू हा माझा शब्द आहे. तो म्हणाला, मी कोणी बी असेल, तू कोण आहेस आणि पंढरपूरला गेलायस का? भगवंताला विचारतोय, पंढरपूरला गेलायस, पांडुरंगाला बघितलंयस का? हा म्हणे तो, ज्याने गोकुळी केली चोरी गोपीनाथ. ए ए ए थांब 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 म्हणाला. तो कृष्ण, हा विठ्ठल, तो वेगळा, हा वेगळा. अरे कसला वेगळा? तोच तो. खबरदार म्हणे, एक शब्द पांडुरंगाबद्दल वाकडा बोलशील तर मान कापून टाकीन म्हणाला. कारण त्याला हेच लहानपणापासून माहिती होतं. रुक्मिणी देवी म्हणाले, आहो भक्ताच्या भेटी करता चाललोय, हा कोण मध्येच खुळा गाठ पडला. भगवंत म्हणाले, ज्याच्या भेटी करता आलोय तोच हा. हा म्हणे, भक्तीचा हा नमुना कधीपासून सुरू झाला? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. एक मनुष्य घरच्या कटकटीला कंटाळून जीव देण्याकरता निघाला आणि उडी टाकणार तितक्यात कानावरती शब्द पडले, जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय, घालविले वय पोशिली काया, पिऊनी दधिघृत साय, विषय सेविता मन ही विटेना, व्यर्थ शिणविली माय, मनुजा जन्मुनी केले सकाय. काय केलं जन्माला येऊन? तो म्हणाला, मला उद्देशून कोणी म्हणत नाही ना, आता जीव द्यायला निघालाय, गप्पणे जीव द्यावा की नाही, पण नाही, मला उद्देशून कोणीतरी बोलतोय म्हणून आवाजाच्या दिशेने निघाला. तर एक संत मूर्ती बसलेले होते, वंदन केलं आणि त्याच्यासमोर बसून डोळे उघडण्याची वाट बघू लागला. थोड्या वेळानंतर त्या साधू मूर्तींनी डोळे उघडले, त्यांनी नमस्कार केला. ते म्हणाले, कोण आपण? तो म्हणाला, मी जीव देण्याकरता निघालो. मग म्हणाले, जीव का देत नाही? नाही म्हणे, उडी टाकणार इतक्यात कानावरती शब्द पडले, जन्मुनी केलेस काय, जन्मुनी केलेस काय, घालविले वय पोशिली काया, पिऊनी दधिघृत साय. हा मग तेच म्हटलं, काय केलं जन्माला येऊन? अहो काय केलं म्हणजे काय? लहानाचा मोठा झालो, उत्तम शिक्षण घेतलं, उत्तम शिक्षण घेतलं, उत्तम नोकरी मिळाली, उत्तम नोकरी मिळाल्याचा परिणाम उत्तम छोकरी मिळाली, मुलं बाळ झाली, पुढे मुलं मोठी झाली, त्यांचे लग्न वगैरे झाली, नातवंड झाली. नुकताच 1-2 महिन्यापूर्वी म्हणे सेवानिवृत्त झालो आणि तेव्हापासून माझी घरातली किंमत संपली. हा नियम आहे, जोपर्यंत इन्कम आहे तोपर्यंत कमी येईन, एकदा का इन्कम संपलं की मग गेट आउट. त्यामुळे यापेक्षा वेगळं काय केलं? म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अजून काय करायचं? याच्यापेक्षा वेगळं करण्यासारखं अजून काही आहे का? अहो कधी देवळात गेला, कधी देवाला नमस्कार केला, कधी
देवाबद्दल ज्यांना प्रेम आहे अशांकडून 4 शब्द ऐकलेत, अशांच्या सहवासात राहिला, देव काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, नव्हे मी म्हणजे कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रश्न विचारले, त्यांना नव्हे तुम्हा आम्हाला. आणि या अनेक प्रश्नांना जन्माला घालणारा हा प्रश्नार्थक अभंग आहे. जन्मुनी केलेस काय, काय केलं तुम्ही जन्माला येऊन, परांजपे बुवा सकट काय केलं जन्माला येऊन. संतांनी सांगितलंय ना, या नरदेहाचा मुख्य अर्थ चवथा साधावा मोक्षार्थ, ये न करिता जो अर्थ सर्व अनर्थ जाणावा. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे मोक्ष प्राप्त करून घ्यायचा काय अवघड आहे. पुढे पावसाचे दिवस सुरू झालेत, आम्ही घेतोच पावसाचे दिवस सुरू झाले की मोक्ष. तो कपाळ मोक्ष, तो नेहमी मिळतो, हा एकदाच मिळवायचा असतो. मोक्ष मोक्ष म्हणजे काय, मेल्यानंतर मिळतो तो. काही जण म्हणाले तो मेल्यानंतर मिळतो, त्यामुळे मोक्षाची वगैरे काही चर्चा करू नका. मेल्यानंतर मिळतो त्याला मोक्ष नाही, त्याला फार फार तर गती म्हणता येईल. मोक्ष हा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याची गोष्ट आहे. जीवन जगत असताना प्राप्त करून घेण्याची गोष्ट आहे, जी अनेक संतांनी घेतली, म्हणून तर ते आम्हाला प्रातस्मरणीय आहे. म्हणून ते प्रश्न विचारायला तयार आहेत. जन्मुनी केलेस काय मनुजा, जन्मुनी केलेस काय, घालविले वय पोशिली काया, पिवनी दधिघृत साय. आयुष्य फुकट घालवलं. एक उंदीर त्याच्या कामावरनं घरी आला, असा खुर्चीत बसला. त्यामुळे उंदीर खुर्चीत बसतो का सांगायला आपल्या तीर्थरूपांचं काय जातंय. बसतो, समजून घ्या, विषय समजून घेण्याकरता. उंदीर आला, बसला असा, आणि त्यानं त्या घराच्या दारातून बाहेर बघितलं तर ते होतं एका शेतकऱ्याचं गोडाऊन. नुकतीच त्यांनी गाजरं आणली होती काढून ताजी, आणि ती आणून त्या गोडाऊनमध्ये टाकली होती. याने बघितलं, अरे आता पावसाचे दिवस सुरू होणार, मग खायला कुठे काय मिळेल, त्यामुळे काय करावं, आता ही गाजरं आलेत ना, ही गाजरं आपल्या घरात आणून ठेवावी. म्हणून लागला कामाला. एक 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 गाजर उचलून आणून ठेवतोय. जेवढी जमली तेवढी आणून ठेवली. दमला हो. तो म्हणाला तरी एक राहिलंय, तेवढं घेऊन येतो म्हणाला. आता एवढं जमवलंय ना, नाही नाही तरी पण तेवढं एक राहिलंय, तेवढं एक घेऊन येतो. आणि तेवढं आणायला म्हणून बाहेर गेला, आणि गाजर उचलून वरती बघतो, तो समोर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. बोका आ करूनच उभा होता हो. आता काय वेगळं सांगायला हवं, गाजरा सकट उंदीर पचवला बोक्याला. आम्ही हे ऐकल्यानंतर हसतो, पण ही काही उंदराची गोष्ट थोडीच आहे, ही आपलीच आहे. आम्ही जमवत राहतो जमवत राहतो जमवत राहतो, इतकं जमवतो की एक दिवस असा येतो, त्या दिवशी मात्र जाग राहत नाही. कारण तो काळरूपी बोका आमच्या भोवती गिरट्या घालीतच असतो. काळ चोर गिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निजाली. आम्ही झोपून असतो. जातसे वय अमोलिक पाहे, अमोल असणार वय फुकट चाललंय. ते मिळण्याकरता इतकं पुण्य. असं म्हणतात, पाप पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आता तो मनुष्य जन्म मिळालेला तो चांगल्याकरता खर्च करावा हा विचार काही केल्या मनात येत नाही. अमोल आहे जीवन. प्रत्येकाने याचं वर्णन केलं. अगदी लावणीकार सुद्धा वर्णन करताना थांबले नाहीत, त्यांनी सुद्धा वर्णन करून ठेवलं. कीर्तनात लावणी चालते, पण म्हणायची पद्धत वेगळी. अमोल काया
जाईल वाया मोलकाया, जाईल वाया मोलकाया, जाईल वाया जशी काच ती फुटे पटकन, जशी काच ती फुटे पटकन, उभा काळ संनिध पातला, उभा काळ संनिध पातला, होई गड्या सावध चटकन, होई गड्या सावध चटकन, अमोल काया जाईल वाया जशी काच ती फुट पटकन, उभा काळ संनिध पातला, होई गड्या सावध चटकन, होई गड्या सावध चटकन. अमोल काया जाईल वाया जशी काच ती फुटे पटकन. काचेची उपमा दिली लावणीकाराने तिला, इतका अमोल आहे. मग हा देह, हा मनुष्य जन्म जो मिळाला, तो मनुष्य जन्म मिळून आम्ही काही चांगलं काम केलं नाही, म्हणून संतांना पुन्हा पुन्हा आम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटला की जन्मने केलेस काय, काय केलं जन्माला येऊन. तर सर्वसाधारणपणे याच्यातच जीवन. घालविले वय पोशिली काया, पिऊनी दधी घृतसाय. स्वतःच्या शरीराला सुंदर ठेवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचं डाएट फॉलो केलं, काय शरीर चांगलं दिसावं म्हणून, चेहरा व्यवस्थित दिसावा म्हणून, काय फेअर अँड हँडसम, आणखीन काय जे असेल ते. मी काय त्यांचा ब्रँड अँबॅसेडर नाही आणि त्यांना ज्यांच्याकडून मला काही पैसे मिळत नाहीत, मी कशाला त्यांची नावं घेऊ. पण वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली, कशाला, कोणीतरी बघावं, विचारा किती सुंदर दिसतंय. पण एवढी प्रसाधनं लावून सुद्धा कोणी विचारत नाही, हा मोठा प्रश्न. देहाला नटवण्याकरता इतकं सुंदर करण्याकरता इतके उपाय केले, इतके उपाय केले, आणि त्यातच गुंतून बसलो. पण आम्हाला जो सुंदर बनवणारा आहे, ब्रह्मस्तुतीमध्ये वर्णन आहे, येनेक देशे खिल सर्ग सौष्ठवम. या विश्वामध्ये दिसणारं जेवढं जेवढं सौंदर्य आहे तेवढं भगवंताच्या एका रोमात आहे. तो भगवंत किती सुंदर असेल हो. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, रवी शशी कळा, लोपविया राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, तेणे मज केवळ, वेदियेले गे माये. अमृताहुनी स्वादू, गगनाहुनी म्हणू, गगनाहुनी मृदू, रूपाचा आनंदू, रूपाचा आनंदू, वर्णू मी काय. चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. माऊलीला म्हटलं तुम्हाला काही वर्णन करावं असं वाटतंय, ऐकायचंय?
ऐका कसा आहे तो. तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. तुकोबरायानं विचारलं परत तुम्हाला आणखीन काही. ते म्हणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. इतका सुंदर, इतका सुंदर. म्हणे तुम्ही हे जे सांगताय हे संतांनी सांगितलेलं त्यातलं सांगताय. अलीकडच्या काळात सांगू ऐका. किती सुंदर असावा तो भगवंत. त्याचा वेळ आमच्या लोकांना तर होतच, पण त्यांना सुद्धा पडलं, त्यांना सुद्धा वेळ लागलं. आपल्या इथल्या काही महामूर्ख लोकांच्या मते जो शहनशाह कोणी होऊन गेला असं म्हणतात. उनकी भतीजी ताज बेगम भारत भ्रमणाकरता निघाले. तिला कोण सांगितलं बाकी सगळ्या ठिकाणी जाशील पण एकदा वृंदावनात जाऊन ये. तुला जर सौंदर्य बघायचं असेल तर वृंदावनात जा, आणि वृंदावनात जो बाके बिहारी आहे त्याला एकदा बघून ये. का तेवढं सौंदर्य कुठेच तुला मिळणार नाही. म्हणून ती वृंदावनात आली. वृंदावनात आल्यानंतर बाके बिहारीना बघितलं आणि त्याला बघितल्यानंतर वेळ लागलो. का? कारण तिच्या धर्मात काय चाललंय सगळं तिला चाळे दिसत होते. आणि इकडे हा कृष्ण त्याचं चरित्र असं कानावरती पडत होतं. काय? द्रौपदीला नव्हे हजारो स्त्रियांना संकटात मदत करणारा, त्यांना वेळोवेळी वस्त्र पुरवणारा, असं त्याचं चरित्र डोळ्यासमोर तिच्या येतंय. तिने या कृष्णाला बघितलं आणि तिच्या मनातले विचार तिने काव्य म्हणून समोर लिहून ठेवले. काय? अरे सुर दिल जानी मेरे दिल की कहानी, मेरे हाथ हो बिकानी बदनामी भी सहूंगी मैं, देव पूजा ठानी हूँ तो नमाज भी बुलानी, तजे कलमा कुरान साड़े गुननी गाऊंगी. सावरा सलोना सिर ताज सिर कुले दिए, तेरे नैन दाग देने दाग भी रहूंगी मैं. ओ सुन नंद के कुमार कुर्बान तेरी सूरत पे, हूँ तो मोगलानी हिंदू बानी बन रहूंगी मैं. गोपाल कृष्ण भगवान की. इतका सुंदर आहे तो. आता शब्दाचा अर्थ फोडून सांगायला नको. त्यांना सुद्धा तो आपलासा वाटला. इतका दिसायला सुंदर, इतका दिसायला सुंदर. मग आम्ही आम्हाला सुंदर ठेवण्याकरता निरनिराळी सौंदर्य प्रसाधनं वापरतो. पण आम्हाला ज्यांनी सुंदर बनवलं, नाथ महाराज म्हणतात तुम्हाला ज्यांनी सुंदर बनवलं त्याचं स्मरण तुम्ही केलं का?
तो कसा आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? तर नाही. अवघं आयुष्य चाललंय काहीतरी खाण्यापिण्यात, स्वतःचा देह पोसण्यात, आणि सगळ्यात महत्वाचं असं आमचं फार नुकसान जे केलंय ते कोणी? तर विषयांनी. अर्थात विषय हे वाईट आहेत का? विषय हे वाईट नाहीत, पण ते त्याचा अतिरेक झाला की तो वाईट आहे. काही प्राणी असे विषयामध्ये अडकले, विषयासक्त झाले. कुरंग मातंग पतंग भृंग मीनः पंच भिरेव पंच. बाकी जाऊ दे, एवढे 5 बघूया आपण. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांमध्ये हे अडकले. शब्द या विषयाची आसक्त असलेला प्राणी जो आहे तो हरिण. हरिण पकडताना असंच पकडलं जातं. काही सुंदर वाद्य वाजवलं जातं किंवा ऐकवलं जातं संगीत. ते संगीत ऐकून हरिण तिथे येतो आणि मग त्या हरणाला कळत नाही मी जिथे बसलोय तिथे माझ्याकरता जाळं टाकलेलं आहे. अर्थात हरणाला गुरफटताना कळत नाही की जाळं टाकलेलंच आहे. ते बरोबर गुरफटलं जातं. शब्द या विषयाचे आसक्त असलेला प्राणी हरिण. स्पर्श या विषयाची आसक्ती असलेला प्राणी हत्ती. हत्ती सुद्धा पकडताना असाच पकडला जातो. एक मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यावरती काही कुचकी लाकडं टाकली जातात. वरती पालापाचोळा टाकला जातो आणि त्या खड्ड्याच्या पलीकडच्या बाजूला हत्तीणीचा पुतळा ठेवला जातो. तिला स्पर्श करण्याकरता म्हणून हत्ती पुढे जातो आणि त्या कुचक्या लाकडांवर पाय पडल्यामुळे खड्ड्यात पडतो. आणि काय त्याची विल्हेवाट लावायची ती विल्हेवाट लावतात. रूप या विषयाची आसक्ती असलेला प्राणी म्हणजे आता ते दुर्मिळ आहे चित्र, पण पूर्वीच्या काळी बघायला मिळायचं. रॉकेलचे दिवे होते. त्या रॉकेलच्या दिव्याभोवती एखादं फुलपाखरू असेल, एखादा पतंग असेल, असा गोल 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 फिरत राहिला. त्या रूपाची आसक्ती असायची. ज्योत जी दिसायची त्याची आसक्ती त्याला. आणि असं करता करता त्या ज्योतीत सुद्धा तो जातोय, जळून भस्म होतोय, पण परीसुद्धा दुसरा काही ते काम सोडत नाही. परिणाम मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. रस या विषयाची आसक्ती असलेला जो आहे तो आहे मासा. मासा पकडताना असा पकडला जातो. एखादा प्राणी मेलेला लावून तो गळ पाण्यात टाकला जातो. मग तो त्याला खाण्याकरता म्हणून मासा येतो, गळाला अडकतो आणि त्याचे काय विल्हेवाट लावायचे ते मासेमारी करणारे लोक विल्हेवाट लावून टाकतात. तुम्ही म्हणाले एकंदरीत बुवा तुम्हाला बरंच माहिती दिसतंय. तर इथे उभं राहून 2 तास बोलायचं म्हटल्यानंतर काही गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतात. प्रत्येक गोष्ट अनुभव येण्याकरता आपण केलेलीच असली पाहिजे असं काही महत्वाचं नसतं. आणि गंध या विषयाची आसक्ती असलेला जो आहे तो भुंगा. तो भुंगा त्या कमळावरती बसतो. कमळावरती बसायला गेला आणि त्या गंधाचं सेवन करत राहतो. संध्याकाळ झाली की ते कमळ मिटतं. कमळ मिटलं की हा त्यात अडकतो. मिटता कमल दल होई बंदी हा भृंग. नाटककारांनी सुद्धा वर्णन केलं ना. तो विचार करतो, रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम. रात्र संपेल, सकाळ होईल, सूर्योदय होईल, त्यावेळेला यातून बाहेर पडू. पण होतं काय त्याच वेळेला हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. तो भुंगा बाहेर पडत नाही का? गंध सेवन करण्यामध्ये इतका आसक्त होऊन जातो, इतका आसक्त होऊन जातो, बाहेर पडावं असं वाटतच नाही त्याला. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने हे चित्र बघितलं आणि काय गोड वर्णन करून ठेवलं. जैसे भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. या भ्रमराच्या ठिकाणी, त्या भ्रमराच्या शुंडेमध्ये एवढी ताकद आहे, कठीणातलं कठीण लाकूड कुरतडण्याची सुद्धा. तुम्ही एवढं कशाला, कोकणातलं कुठलंही शंकराचं मंदिर जाऊन बघा, इथे लाकडी काम आहे. भुंगे नक्की आहेत तिथं. कठीणातलं कठीण लाकूड पोखरण्याची शक्ती या भुंग्याच्या शुंडेमध्ये. माऊलीने काय सुंदर ओवी लिहिली. जैसे भ्रमर भेदी कोडे
भलतैसे काष्ट कोरडे परिकलिके माझी सापडे कोवळीये परिकलिके माझी सापडे कोवळीये. त्या कळीतून बाहेर पडायची इच्छा होत नाही. कठीणातलं कठीण लाकूड कोरण्याची शक्ती असणाऱ्या त्या भुंग्याला इतका तो विषयासक्त झालाय. आता हे 5 जण जे सांगितले ते एकेका विषयात अडकले, परिणाम त्यांना मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं. तुमचं आमचं काय? तुम्ही आम्ही या सगळ्याच विषयात अडकलोय, सगळ्या विषयात अडकलोय. परिणाम काय होणार आहे? तर मृत्यू हाच त्याचा परिणाम आहे. म्हणून विषय सेविता मनही विटेना. मन विटत नाही, पण मन त्या विषयातून विटावं असं जर वाटत असेल तर त्या मनाला काही ठिकाणी नाही म्हणायला शिका. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना विचारलं, मन मानत नाही हो, काय करायचं? ते म्हणाले, त्या मनाला न लावा. म्हटलं कुठं लावू? म्हणे कुठेही लावा, आधी लावा, मध्ये लावा, शेवटी लावा. आणि नंतर जे होतं ना ते करा. नमन मनन नमन एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे. आणि हे सगळं संतांनी केलं, नाथ महाराजांनी केलं. एका जनार्दनी सेवुनी राही निशिदिनी श्रीहरी पाय. एका जनार्दनी सेवुनी राही निशिदिनी श्रीहरी पाय. पण श्रीहरी सेवुनी राही एकनाथाचे पाय हे सुद्धा झालं. 36 वर्ष नाथांची सेवा भगवंतांना करावीशी वाटली. का? कारण देवाला भक्त किती प्रिय असतो. मातेसी गोडी जशी बालकाची, देवास प्रीती निज सेवकाची. संतुष्ट झाला बहुचक्र पाणी, नाथा गृही सेवुनी वाहू पाणी. म्हणून आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी. मोठ्या आनंदानं या नाथांची सेवा करावी. आपल्याच पूजेकरता फुलं गोळा करून द्यावीत, आपल्याच पूजेकरता गंध उगाळून द्यावा. घरातल्या मुलांना सांगा बरं, तुमचे देव आणि तुम्ही लखलाप तुम्हाला म्हणून सांगून मोकळे होतात. पण हे मोठ्या प्रेमानं करावं. जेवणाची वेळ झाली, पाटपाणी घ्यावी. ते झाल्यानंतर उष्टी खरकटी काढावी आणि मग जे काय उरलं असेल त्याचं सेवन करावं. आणि नाथ झोपल्यानंतर झोपी जावं आणि नाथ उठायच्या आधी उठावं. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाडून करी, श्रीखंड्या चंदन उगाडून करी. वस्त्रे गंगा तीरी दूत से, वस्त्रे गंगा तीरी दूत से, वस्त्रे गंगा तीरी दूत से. अशी नाथांची 36 वर्ष सेवा केली. नाथ महाराज म्हणतात, अवघं आयुष्य यात चाललंय. खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य फार महत्वाचं. ते दुसऱ्या करता जगतात, दुसऱ्या करता जगतात. त्यांचं आयुष्य करत जन्मले तेच जगती, स्वार्थासाठी जे नच झटती, दुसऱ्यासाठी सदा जगावे. चंदनापरी झिजुनी जावे, मरुनी जीवन पावन करीती. ते सतत सावध असणं. संसारामध्ये येणारे सगळे मोह नाहीसे करून त्या मोहातून बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं गीत आहे. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा, मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा. सर्व धर्म परित्यजून येई शरण मला भारता,
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. आणि यातलं महत्वाचं, शस्त्र त्याग तव शत्रू पुढती न च शोभे तुझला. शत्रू समोर असताना शस्त्र त्याग करणं याला भगवंत मूर्खपणा म्हणतात. इतका पक्का आहे तो. पुढे गंमत अशी आहे की हे दोन्ही महाविष्णूंचे अवतार, भगवान गोपाल कृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली. पण भगवंताचा अवतार गंमत बघा, बुधवारचा, आणि माऊलींचा अवतार गुरुवारचा. भगवंतांचा अवतार बुधवारचा. बुध म्हणजे काय तर शहाणा, आणि माऊलींचा अधिकार त्यांच्यापेक्षाही मोठा, गुरु, जो शहाणं बनवतो तो. दोन्ही इकडे म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो, पण तिकडे विनाशायाच्या दुष्कृताम असं म्हणतात. म्हणजेच काय सांगायचं तर माऊलींना विनाशायाच्या दुष्कृताम असं म्हणायचं नाही, असं अजिबात नाही बरं का. ते पर्याय दिलेत, यातले पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला. 4 क्ल्यू दिलेत, त्यातले कुठले तरी घ्या, आणि नसतील तर लाईफलाईन ठेवलेले आहेत तुमच्याकरता. कारण खऱ्या अर्थानं करोडपती बनवणारा तो एक आहे हो. करोडपती बनवणारा तोच, आणि जास्त त्या करोडची मस्ती आली असेल तर रोडपती बनवणाराही तोच. म्हणून नाथ महाराज म्हणतात की जीवनामध्ये मी त्याच्या पायाची सेवा केली, कारण का त्याच्या चरणाच्या काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. अखंड सुख मिळालं, समाधान मिळालं, आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कल्याण झालं. तर किमान एवढं जरी तुम्ही केलं की भगवंताची सेवा करा, कीर्तनाला जा, कथेला जा, भगवंताचे गुण श्रवण करा, भगवंताचे गुण गा. नवविधा भक्ती सांगितले, कुठल्याही प्रकारे भगवंताची भक्ती करा. एवढं जर जीवनामध्ये केलं तर पुन्हा उभं राहून कुणाला प्रश्न विचारावा असं वाटणार नाही. कुठला? जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय मनुजा, मनुजा जन्मुनी केले सकाय मनुजा, जन्मुनी केले सकाय. एका जनार्दनी सेवुनी राही, सेवुनी राही, सेवुनी राही, सेवुनी राही, सेवुनी राही. सेवुनी राही, सेवुनी राही, एका जनार्दनी सेवुनी राही, निशिदिनी श्री हरी पाय, जन्मुनी केले सकाय, जन्मुनी केले स, जन्मुनी केले स, जन्मुनी केले सकाय. पंढरीनाथ भगवान की जय. बापले ते बसलेले, वडिलांचा व्यवसाय होता वाटमारीचा, आणि त्याचं ट्रेनिंग देण्याकरता म्हणून त्याला घेऊन आले होते बरोबर. अशा पद्धतीनं वाटमारी करतात. असं कीर्तनाला कथेला जाऊन बसायचं आणि बघायचं कोणी दागिने जास्त घातले, कोणाचे कपडे उंची उंची प्रतीचे वाटतायत, कोण महागड्या गाड्यातून आलंय, मोठ्या मोठ्या पर्स कोणाकडे दिसतायत, या सगळ्याकडे लक्ष ठेवायचं. आणि त्यातली माणसं जाताना आपला व्यवसाय सगळा, येताना रिकामा यायचं.
जाताना पिशव्या भरून न्यायचा, हा नियम त्यांचा. आणि त्याप्रमाणे तो मुलगा थोडा वेगळाच होता. तो म्हणाला, बापू हे का जमले तो? ते मध्ये बाबा मगापासून बडबड 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 करतय. बाकीचे लोक ते भांडी वाजून राहिले. भांडी पितळेचं दिसतं ते भांड, टाळ म्हणायचं माहिती कुठं हो त्याला. वडिलांनी बघितलं, ह्याचं लक्ष तिकडे जातं. अरे हे सगळे जमले, त्यांची डोकी बिघडलेली आहेत. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं. नाही तर म्हणाले काल डोकी बिघडलीत, म्हणाले आज यायलाच नको उद्या, असं नका करू. यांची डोकी बिघडलेली आहे आणि आपल्याला या सगळ्याचं वावड आहे. लक्षात घे, या सगळ्यात पडू नकोस. मी कशाला आणलंय तुला, तिकडे लक्ष दे. यांच्याकडे काय लक्ष देतोस, यांना काय काम ना धंदा आहे म्हणून इथं आलेत, असं म्हटलं. वडिलांनी उत्तर दिलं पण त्याला पटलं नाही हो. प्रत्येक वेळा वडिलांनी दिलेलं उत्तर, आईने दिलेलं उत्तर मुलाला पटतं तसं नाही. आणि प्रत्येक वेळेला आई वडील बरोबर बोलतात असंही नाही. जुना एक विनोद आहे. नदीच्या काठाला बापलेक उभे होते आणि पुराचं पाणी आलेलं. ते पूर ओसरल्यानंतर काही मासे मरून पडलेले. त्या मरून पडलेल्या माशांना यांनी बघितलं आणि वडिलांना विचारलं, बाबा अहो पाण्याला आग लागली तर मासे झाडावर चढतील का हो? आता त्याला उत्तर काय द्यायला हवं? अरे बाळा, पाणी आणि अग्नी ह्याचं वाकडं आहे. पाण्याला आग लागत नाही, उलट आग विझते पाण्यानं. पण नमुना त्या पोराचा बाप हो, जो विचारतो पाण्याला आग लागली तर मासे झाडावर चढतील का. त्याचे वडील त्याला उत्तर देतात, मासे झाडावर चढायला ते काही बैल आहेत का? म्हणजे बैल झाडावर चढतात का? असा काहीतरी गोंधळ माजवून द्यायचा, त्यापेक्षा गप्प बसावं. पण नाही, प्रत्येक वेळेला उत्तर पटेलच असं नाही. याला पटलं नाही. थेट जो उठला तो एक शांत आसन मांडी घालून बसलेली मूर्ती बघितली. त्यांच्या पुढ्यातच गेला. कोण होते? त्यांना विचारलं, हो हे काय चाललंय? ते मध्ये बाबा बडबड बडबड करतायत. हे बाकीचे लोक ते भांडी वाजून राहिले. काय चाललंय काय? अरे असं म्हणू नकोस, ते नामदेव महाराज आहेत, त्यांचं कीर्तन चालू आहे. असं मग ते भांडी का वाजवतात? भांडी नाही, त्याला टाळ म्हणतात. टाळ ते अधूनमधून वाजवायचे. का? गजर करायच्या वेळेला विठ्ठल 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 गजराच्या वेळेला ते वाजवायचे. का? दोन फायदे असतात. एक, कीर्तनकारालाही विश्रांती मिळते. दुसरी गोष्ट, जे विश्रांती घेत असतील त्यांची विश्रांती भंग पावते. म्हणून मध्येच जो गजर करायचा असतो असं. मग काय हो, ह्यातून मिळतं काय? सर्वसाधारणपणे प्रापंचिक माणूस जो कोणी जीव असेल त्याची इच्छाही ते करायचं काय असेल तर त्यातनं आउटपुट काय मिळणार आहे. तर पुढे मला सांगा, नृसिंह मंदिरातून मला अद्वैत दादांचा किंवा आमच्या नांदे सरांचा फोन आला, आम्हाला इथे कीर्तन करायचे. एवढंच ते बोलले, फोन ठेवून दिला. मी काय येईन कीर्तनाला? पुढचं सगळं बोलावं लागेल ना. ते मिळेल काय? यातून काय मिळतं? पण अरे वेड्या, जगाच्या बाजारपेठेत कुठेही विकत न मिळणारा आनंद या कीर्तन भजन प्रवचनामध्ये मिळतो. असं कोण होते? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमावल्ली प्रगट केली, तेणे निगमावल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा,
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा हा ज्ञानोबा हा ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर माऊली बाकीचे सगळे ते बाकीच्या सगळ्यांना म्हटलं जातं आई म्हटलं जातं, पण यांना माऊली म्हटलं जातं. का? कारण पांडुरंगानंच हाक मारली हो पहिली. सगळे पंढरपूरला आषाढी कार्तिकी एकादशीला जाताना हात पुढे करून विठाई माऊली पांडुरंग माऊली म्हणायचे. आणि अशाच वेळेला ज्ञानेश्वर माऊलींना येताना बघितलं, ज्ञानेश्वर महाराजांना येताना बघितलं आणि कमरेवरचे हात पांडुरंगानं पुढे केले आणि म्हटलं या ज्ञानोबा माऊली. असे ते माऊली. त्यांना हा विचारतोय मग मलाही आनंद मिळेल का? हो मिळेल ना. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. हो काय पुण्य असेल लेकराची. अवघा आयुष्य जातं तरी सुद्धा लोक शंका घेत बसतात तिथे ते आहेत का म्हणून. आणि यानं त्याला कधी बघितलेलं सुद्धा नाही. तो कधीही न बघितलेला त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि मला सुद्धा हा आनंद मिळेल का म्हणून डोळ्यात पाणी आणून विचारतो. कोण होता हा? विंध्याद्री माझी होता नामे हरिपाल भक्त देवाचा. याचं नाव हरिपाल. विंध्य पर्वताच्या दरी खोऱ्यामध्ये राहणारी वाटमारी करणारी जमात, त्या वाटमाऱ्यांच्या घरात जन्माला आलेला हा. पण याचा जन्म म्हणजे कसा तर अनेक भांगेच्या रोपट्यातून तुळशीचं रोपटं जन्माला यावं तसा या हरिपालाचा जन्म होता. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीं पुढे गेला. पुण्याई जागृत झाली आणि माऊलींना प्रश्न विचारला, मला सांगा मिळेल का आनंद, मिळेल का आनंद? हो म्हणे मिळेल ना मिळेल. मग म्हणे मला काय केलं पाहिजे? डोक्यावरती हात ठेवला. सांगितलं तर तूही आमच्याप्रमाणे आषाढी कार्तिकी वारी कर. जमेल त्या त्या वेळेला वारी कर. पंढरीची वारी जयाची एक कुळी त्याची पाय धुळी लागू. माझ पंढरीची वारी कर. ठीक आहे. आणि काय करू? विठ्ठलाचं नाव घे, विठ्ठल नाम घे. हो ठीक आहे. मग त्या दिवसापासून याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. हा आषाढी कार्तिकी वारीला जायला लागला. आणि संतांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं, माऊलींनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे पंढरपूरला जाणं, विठ्ठलाचं नाम घेणं अखंड सारू होतं. आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी, आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी, आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी. नित्य हे वारीसी करीतसे, नित्य हे वारीती करीतसे. आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी, आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी. नित्य हे वारीसी करीतसे, नित्य हे वारीसी करीतसे, नित्य हे वारीसी करीतसे. आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी. साधू संत पायी, साधू संत पायी, साधू संत पायी, साधू संत पायी भाव जाता श्रेष्ठ. साधू संत पायी भाव जाता श्रेष्ठ, जाणावा वरिष्ठ. यात्रीचा तो, यात्रीचा तो, यात्रीचा तो. पंढरीसी पंढरीसी पंढरीसी, आषाढी कार्तिकी जाता पंढरीसी, पंढरीसी पंढरीसी. अखंड विठ्ठलाचं नाम मुखामध्ये. वडील म्हणाले अरे 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 काय काय पाप केलं होतं म्हणून तुझ्यासारखं लेकरू जन्माला आलं? अरे आपला व्यवसाय काय आणि तू करतोयस काय?
आपल्याला ह्याचा वावडा आहे म्हणून तुला त्याच दिवशी सांगितलं होतं, पण ऐकला नाहीस. वडील सांगून सांगून थकले हो. शेवटी आजूबाजूचे लोक म्हणाले, अहो तुम्ही सांगता पोरगा ऐकत नाही, याचं कारण आहे. म्हटलं काय कारण आहे? अजून जबाबदारी पडलेली नाही. म्हटलं मग जबाबदारी पडण्याकरता काय करावं? म्हणे लग्न करून द्या, म्हणजे त्यांना जबाबदारी कळेल. लोकांचं असं म्हणणं आहे, असा समज आहे की लग्न झालं की माणसाला त्याची जबाबदारी कळते. काय कळायची ती आई वडिलांनाच कळते लवकर. पण झालं लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, लग्न करून दिलं. आता तरी ह्या पंढरपूरला जाणं थांबवेल, विठ्ठल नाम घेणं थांबवेल? नाही हो. अखंड अखंड विठ्ठलाचं नाम, पंढरपूर आषाढी कार्तिकी वारीला जाणं चालूच. वडील सांगून थकले, पण पिकलं पान एक दिवस गळून पडलं. वडील देवाघरी गेले. काही दिवस गेले असतील. वडिलांनी जे कमवून ठेवलेलं होतं ते खाऊन संपलं. आता नवीन मिळकत नाही, काही मिळायला तयारच नाही, कारण हा वाटमारी करेच ना, दुसरा काही व्यवसाय करे ना. मग आता काय करावं? आत्तापर्यंत ती शांत होती, पण आत्तापर्यंत शांत असणारी तिने तोंड सोडलं. हो ऐका, तुम्ही लग्न करून मला घरात आणलीत, त्या अर्थी 2 वेळ पुरेल एवढं अन्न आणि अंगभर वस्त्र तुम्ही मला दिलंच पाहिजे. याला मोठी पंचायत पडली. म्हणे आता आपण तर वाटमारी करत नाही, बरं काय करावं? एखादा ITI वगैरे सुद्धा कोर्स सुद्धा झालेला नाही, दुसरा काही व्यवसाय चालू करावा तर. डिप्लोमा नाही, डिग्री नाही, काही नाही आपल्याकडे. मग काय करावं? विचार करतोय. आणि एक दिवस गुरुदेवांचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं प्रवचन ऐकायला मिळालं की भगवंत कसा आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं परित्राण करतो म्हणजे सज्जनांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा संहार करतो, नाश करतो. अरे सापडलं की म्हणाला, आपण पण वाटमारीच करायची, पण आपल्या पिताश्रेणी केली तशी नाही. आपण फक्त दुर्जनांना लुटायचं, सज्जनांना सोडून द्यायचं. पण आता सज्जन दुर्जन ओळखायचा कसा? असं काही चिन्ह नाही ना, आणि चिन्ह झालं तर ते दुसऱ्याकडे जाईल याची भीती नाही. जय जय रघुवीर समर्थ असं काही विशेष चिन्ह नाही ना. मग काय करावं आता? सज्जन दुर्जन ओळखायचा कसा? तर मग यांनी आपल्या अडाणी डोक्याप्रमाणे अर्थ काढला. जो पंढरपूरला जातो तो सज्जन, जो पंढरपूरला जात नाही तो दुर्जन. पंढरपूरला गेलायस का विचारायचं, थांबवायचं त्याला. ए पंढरपूरला गेलायस का? होय म्हणाला तर सोडायचं, नाही म्हणाला तर सगळं आहे तेवढं काढून ठेव. आणि त्याप्रमाणे याची वाटमारी सुरू झाली. भगवंत म्हणाले, मला आवडणारा भक्त आहे, माझी मनापासून सेवा करतोय, मनापासून नाव घेतोय, वारी करतोय. मग एवढं सगळं चांगलं आहे, फक्त हा जो भेद आहे मनात, तो भेद काढून टाकला पाहिजे. तेव्हा एकदा काढून टाकला भेद की खरं याच्या आयुष्याचं सार्थक आहे. आणि म्हणून भगवंतानी तशी योजना आखली. आपल्या अनेक शिष्यांना घेऊन, बरोबर अनेक भक्तगणांना घेऊन, अनेक वारकऱ्यांना घेऊन ज्ञानेश्वर महाराज या विंध्य पर्वताच्या भागातूनच येताना दिसले. हा वाटमारी करत तिथे वाटेवर उभा होता. त्यांनी लांबून बघितलं की आपली गुरुमाऊली येते. गुरुमाऊली येते म्हटल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. वा वा वा, गुरुमाऊली येते. ते धनुष्यबाण वगैरे सगळं होतं ते लपवलं. का? संतांसमोर चालत नाही ना, संत आणि हत्यार. आणि गुरुमाऊलींसमोर हत्यार घेऊन कसं जाऊ, म्हणून ते लपवलं. आणि सामोरा गेला, वंदन केलं, पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला.
गुरुमाऊली, तुमचं येणं झालं, खरं माझं भाग्यच म्हणायचं म्हणून तुमचं इकडे येणं झालं. आता असं करा, इथून पुढं कुठेही जाणार असाल पण आजचा दिवस मुक्काम माझ्याकडे करा. शिध्याची व्यवस्था करतो, सगळ्या लोकांची शिध्याची व्यवस्था करतो, काही काळजी करू नका. सगळ्या लोकांनी हो म्हटलं, ठीक आहे म्हणाले. म्हणून सगळ्यांना आपल्या अंगणात आणून बसवलं आणि आज जाऊन आपल्या पत्नीला सांगतो, अगं ए, ऐकलंस का, माझी गुरुमाऊली आले, गुरुमाऊली आले, काहीतरी खायला म्हणून अन्न तयार कर. तिने सगळी घरातली जेवढी भांडी होती रिकामी सगळी याच्यासमोर आणून आपटली. ही बघा, तुमचे वडील गेल्यापासून नवीन मिळकत नाही, जे सगळं होतं ते खाऊन संपलं. तुम्हाला एक अक्कल नाही, निदान त्यांना अक्कल असतील. अगं हळू बोल, घरात काही शिल्लक नाही तर मोठ्यानं बोलू नकोस. तेच म्हणूनच मोठ्यानं बोलते म्हणे. तुम्हाला अक्कल नाही, त्यांना अक्कल असली तर निदान जातील तरी, काय नाही म्हटल्यानंतर ऐकून. तुम्हाला इथं काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून तसाच बाहेर पडला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे गेला, माऊलींना वंदन केलं. माऊली, मी थोड्या वेळातच येतो, थोड्या वेळातच येतो, तुम्ही इथं बसा, विश्रांती घ्या. आणि म्हणून निघाला आणि ते आपल्या चेक नाक्यावरती येऊन थांबला. टोल नाक्यावरती. टोल नाका का म्हटलं, हल्ली पोलीस पण तिथंच असतात, ट्रॅफिकवाले टोल नाक्यावर. तो टोल नाका आहे का चेक नाका आहे तेच कळत नाही. तिथं लुटायला सोपं जातं. मी विचारलं होतं एकदा असं, म्हटलं काय तुमची जागा ही आहे का इथं थांबायची, आणि त्यात कुठल्याही वर्दीतला माणूस लायसन मागू शकतो. ही परवानगी मुळात कोणी दिली हा प्रश्न आहे. आम्ही खरे नियम जाणूनच घेत नाही हो. असो, हा येऊन पोहोचला, हात जोडले आणि पांडुरंगाला प्रार्थना करतोय, पांडुरंगा, आत्तापर्यंत तुझ्याकडे दुसरं काही मागितलं नाही, इथून पुढेही काही मागायची इच्छा नाही, फक्त आज माझी गुरु माऊली आले, त्यांना पोटभर अन्न मिळेल एवढी व्यवस्था कर. एखादा श्रीमंत पाठव, एखादा श्रीमंत असा पाठव की या सगळ्यांची भोजनाची दधात संपून जाईल. म्हणून भगवंताचा धावा करतोय. तारी तारी आता आता तारी तारी आता आता तारी तारी आता मज लागली भारी चिंता, मज लागली भारी चिंता, तारी तारी आता. मी व्याध जातीचा हलक्या, मज जवळी नसेची पैका, मज जवळी नसेची पैका, मम भाव तव पदी रिकामा, मम भाव तव पदी रिकामा. पदी रिकामा. पंढरीनाथा 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 तारी आता तारी आता तारी आता. आणि भगवंत वाटच बघत होते, एकदा बोलावणं येतं कधी आणि निघतो कधी. म्हणून भगवंत जेवढे होते तेवढे दागिने अंगावरती घातले आणि भगवंत निघाले स्प्रे वगैरे मारून. त्यांना बाहेर पडताना बघितलं आणि त्याच्यात अहो
पुढचं नसतं बोलायचं. अहो ह्याच्यातच सगळं कळतं त्याचं. म्हणजे चाललो भक्ताच्या भेटीला चाललोय असे. हो म्हणे स्पेशल भक्त आहे. म्हटलं लक्ष्मी रोडचा आहे की काय? नाही नाही म्हणाले स्पेशल आहे. मग मी येऊ का? चल, पण अट एकच आहे, भरपूर दागिने घाल. बसत नसतील तर एकमेकावर घाल, पण आज दागिने भरपूर पाहिजे. म्हणे हाय कुठला भक्तीचा प्रकार आणि हा कुठला भक्त? सांगतो तेवढं कर. जास्त वेळ नाही, 10 मिनिटं शिल्लक आहेत 7ला. आणि पटपट पटपट रुक्मिणी देवी, खरं तर हे 10 मिनिटात शक्य नाहीये, पण 10 मिनिटात रुक्मिणी देवी तयार झाल्या. हो इकडच्या वर्गाची क्षमा मागून म्हणतो, 10 मिनिटात तयार झाल्या आणि लगेच भगवंत निघाले. भरधा वेगानं रथ दौडत 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 आला आणि याच्या समोरनं त्यांनी बघितलं, लक 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 सकाकतंय नुसतं. मगाशी वर्णन केलं मी, येनेक देशे खिल सर्ग सौष्ठव असा असणारा तो भगवंत. आणि त्यांनी सुवर्ण अलंकार, हिऱ्या माणिक पाचू याचे अलंकार आणि भरजरी वस्त्र परिधान केले. तो भगवंत कसा दिसत असेल? त्याला येताना बघितलं, सावकाराचा वेश घेतलेला, त्यामुळे काय तसं ओळखलं नाही. येताना बघितलं आणि समोर उभाला, ए थांब. रथ लगेच थांबला. ए पंढरपूरला गेलायस का? त्यांनी सुद्धा भगवंताने ठसक्यात उत्तर दिलं, ए कोण आहे तू? कोण तू? हु आर यू? हे हु आर यू हा माझा शब्द आहे. कोण तू? तो म्हणा, मी कोणी बी असेल, तू कोण आहेस आणि पंढरपूरला गेलायस का? भगवंताला विचारतोय, पंढरपूरला गेलायस? म्हणे अरे मध्येच रथ अडवलास कशाला? मी माझ्या चाललो तो सासूरवाडीला, आणि सासूरवाडीला चाललेला असताना रथ थांबवला. उठ बाजूला हो, बाजूला हो. मी विचारतो त्याचं उत्तर दे. म्हटलं काय? पहिलेच पंढरपूर नयनी कधी, पहिले का पंढरपूर नयनी कधी, पहिले का पंढरपूर. पहिले का पंढरपूर नयनी कधी, पहिले का पंढरपूर नयनी कधी, पहिले का पंढरपूर. नयनी कधी पहिले का पंढरपूर, नयनी कधी पहिले का पंढरपूर. अरे कुठलं पंढरपूर? कुठलं काय? ए नीट बोल, नीट बोल. हरिपाल दम देतोय भगवंताला, सावकाराला. विटेवरचा बघितलंय का? विटेवरचा हो, विटेवरचा हो, विटेवरचा शालंदर. विटेवरचा शालंदर, विटेवरचा शालंदर. पहिले का पंढरपूर नयनी कधी, पहिले का पंढरपूर नयनी कधी, पहिले का पंढरपूर. गेलास का पंढरपूरला? अरे कुठलं पंढरपूर? काय काय बोलतोयस तू? तो तिथे असतो विठ्ठल. पांडुरंगाला बघितलंयस का? हा म्हणे, तो ज्याने गोकुळी केली चोरी गोपीनाथ. ए ए ए थांब 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 म्हणाला. तो कृष्ण, हा विठ्ठल. तो वेगळा, हा वेगळा. अरे कसला वेगळा? तोच तो. खबरदार म्हणे, एक शब्द पांडुरंगाबद्दल वाकडा बोलशील तर मान कापून टाकीन म्हणाला. कारण त्याला हेच लहानपणापासून माहिती होतं. रुक्मिणी देवी म्हणाले, अहो भक्ताच्या भेटी करता चाललोय, हा कोण मध्येच खुळा गाठ पडला? भगवंत म्हणाले, ज्याच्या भेटी करता आलोय तोच हा.
हा म्हणे भक्तीचा हा नमुना कधीपासून सुरू झाला? अशी भक्ती आणि हा भक्त? तसं नाही हो देवी, हा खरंच माझा भक्त आहे. माझ्या नामाबद्दल ह्याच्या अंतःकरणात प्रचंड प्रेम आहे, माझ्या रूपाबद्दल सुद्धा याच्या अंतःकरणात प्रचंड प्रेम आहे. पण याच्या मनात भेदवृत्ती आहे, तेवढी फक्त काढून टाकायची. असं होय? तवरनं ताकभात रुक्मिणी देवी नाही कळला. याला म्हणायचं उत्तम संसार. नवऱ्याला नक्की काय म्हणायचंय? नाही तर काय काय परिस्थिती बघायला मिळते. आवर्जून आठवलं म्हणून सांगतो. एका वकिलाकडे एक आजी आणि आजोबा गेले. वय वर्ष 70-75, आजोबांचं, आजीबाईंचं 70. वकिलाला म्हटलं, का कशा करता आलात? कुणी इथे असतील ते क्षमा करा बरं का वकील. हां म्हणजे कशा करता आलात? नाही म्हणे आम्हाला घटस्फोट हवाय. म्हणे आजोबा तुमचं वय किती? म्हणे 75. आजी तुमचं वय किती? 70. म्हटलं कशाला घेताय आता, थोडे दिवसांकरता, जाऊ दे ना घटस्फोट. नाही नाही म्हणे घटस्फोट हवाय. म्हणे कशा करता, कारण काय? आजोबा म्हणाले, अहो काय सांगू वकील साहेब, ज्या दिवशी लग्न झालंय त्या दिवसापासून हातात मिळेल ते फेकून मारते. वकील पण हुशार होते, बहुतेक सदाशिव पेठेतले होते. त्यांनी उलटा प्रश्न विचारला, लग्न झालेल्या दिवसापासून फेकून मारते, मग एवढ्या उशिरा किती वर्ष झाली लग्नाला? म्हणे 45 वर्ष झाली. अहो 45 वर्ष 44 वर्ष सहन केलं आणि आता काय त्रास होतोय? नाही म्हणे तेव्हाच ठीक होतो, आता प्रॅक्टिस करून करून तिचा नेम लागायला लागलाय. असं काय तिथे नव्हतं. भगवंत म्हणाले, तो माझा आवडता भक्त आहे. ठीक आहे, ठीक आहे, मग मी बोलू का त्याच्याशी? हो बोल, बघ तुला जमतंय का? रुक्मिणी देवी म्हणा, ए अरे काय चाललंय? अरे पाला, अहो जगाची माऊली ती, जगज्जननी माया, जगज्जननी अंबा ती. तिचं बोलणं त्याच्या कानावरती पडलं. बाई तुम्हाला काय, मला बोलायचं नाही, पण तुमच्या या नवऱ्याला सोडणार नाही, याला ठोकणार म्हणाले. का? कारण काय? अहो यांनी माझ्या पांडुरंगाची निंदा केली, टवाळी केली, याला सोडणार नाही. तो हा म्हणायला लागला, तो विठ्ठल पांडुरंग आणि कृष्ण तो एकच, गोपींची वगैरे ते सगळं बोलायला लागला, याला सोडणार नाही म्हणे. अरे मग तो वेगवेगळा कसा? विठ्ठल, भगवंत, पांडुरंग आणि गोपालकृष्ण हा एकच. तो पुढे पांडुरंग म्हणून अवतरित झाला. तुम्ही बी तेच म्हणताय, हे खरंय? तुझे गुरु माऊली कोण? ते म्हणे ज्ञानेश्वर महाराज. ते काय सांगतात? ते काय सांगतात? तर सगळ्या चराचरामध्ये तो विश्वात्मा भरलेला आहे, तो सगळीकडे आहे. बीज अंकुरेच्या ठाई तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. चराचरा रंग बिसी, रंग तुझा कोणता रे? प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. मग असं कसं म्हणतोस की याच्यामध्ये भगवंत नाही? मग बाई ह्याच्यामध्ये माझा पांडुरंग आहे. आहे ना, याच्यामध्ये पांडुरंग आहे. हो आहे, दाखवा बरं. आणि म्हणून भगवंतानी आपलं विटेवर उभा, कटेवरी हात, असं ते रूप प्रगट केलं. आणि ते रूप प्रगट केल्यानंतर हा म्हणाला, दिसतोय तर तसाच, पण खरंच तो आहे का? खरंच तो आहे का? म्हणून खात्री करावी म्हणून तसाच धावत निघाला. कुठे? गुरुमाऊलीला आणण्याकरता. का? हा खरा आहे की खोटा आहे हे तुम्ही मला सांगा. जन्माला आल्यानंतर गुरुकृपा सुद्धा खऱ्या अर्थानं संपादन करून घ्यायची असते. गुरु कृपेमुळे कळतं की भगवंत नेमका कोण आहे आणि भगवंत नेमका कुठे आहे.
आणि अशा वेळेला गुरु माऊलींना घेऊन ते यायलाच निघाले होते. शिध्याची व्यवस्था करतो म्हणाला होता. दुपारचे 2 वाजून गेले तरी सुद्धा याची व्यवस्था नाही. आता तुम्ही म्हणाल तेव्हा दुपारचे 2 वाजत होते का? आता काही विद्वान म्हातारे झालेत, ते घड्याळाचा शोध आणखीन कोणीतरी लावला म्हणून म्हणतात. पण हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगतात. त्यावेळी घड्याळांचा शोध कुठल्या तरी ख्रिस्ती लोकांनी नाही, तर घड्याळाचा शोध हा आमच्या माऊलींनीच लावलेला आहे. घटका पळे याचं वर्णन नाही. आजही तुम्ही गोरठ्याला गेलात तर गोरठ्याला ते घटका यंत्र बघायला मिळतं. घटका कुठली पळे कुठली ते दाखवतात तिथे. घड्याळ आहे ते पूर्वीपासून आहे. प्रत्येक गोष्ट त्यानुसार आहे. अहो त्याच्याशिवाय कळायचं का सूर्योदयाची वेळ काय आहे, सूर्यास्ताची वेळ काय आहे? काय सूर्यास्त झाला म्हणून युद्ध बंद व्हायचं असं महाभारतात होत नव्हतं. वेळ ठरलेली असायची सूर्यास्ताची, त्या अंदाजानंच युद्ध खेळलं जायचं. तो निघाला माऊली, हा खरा आहे का बघाव. हा म्हणतोय मगातपासून काय रूप वर्णन करावं. सगुण संपन्न पंढरीचा राजा, सगुण संपन्न पंढरीचा राजा, आमुच्या स्वामी या केशी राजा, सगुण संपन्न पंढरीचा राजा, सगुण संपन्न पंढरीचा राजा. आणि माऊली म्हणतात, अरे वेडायस का, केवढं तुझं भाग्य आहे. परब्रह्म भेटी लागी, परब्रह्म भेटी लागे, धरेवरी आले, सूर सूर चैतन्याचा रोम रोमे झाले, परब्रह्म भेटी लागे. अरे हा विठ्ठल आहे का, खरा आहे का खोटा आहे का विचारतोस? अरे असं काही भेद म्हणत आणू नकोस. आता वेळ घालू नकोस. पटकन पाय धर त्याचे, पटकन पाय धर. आणि आता वेगळं काही सांगावं लागलं नाही. दोन्ही पाय घट्ट धरले पांडुरंगाचे आणि आपल्या अश्रूंनीच पांडुरंगाच्या चरणावरती अभिषेक केला. पांडुरंगा क्षमा कर. नाही नाही ते बोललो, नाही नाही ते बोलून गेलो. मला कळलं नाही तुम्ही या वेशात आला होता, त्याच्यामुळे मला क्षमा करा. भगवंतानी मोठ्या प्रेमानं उठवलं हरिपालाला. तुझी भक्ती मला आवडणारी आहे रे. खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनाचं सार्थक व्हावं असं मला वाटत होतं, म्हणून हे सगळं घडवून आणलं. म्हणजे तू माझा आवडता भक्त आहेस, पण तुझ्या मनात जो भेद होता तेवढा भेद भक्त काढून ठेवायचा होता, टाकायचा होता. त्याच्याकरता हे सगळं करून लं. आता माझ्या खऱ्या अर्थानं आवडता भक्त आहेस. आता हरिपालाची ही सगळी भक्ती बघितल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये भगवत कृपेनं त्याचंही कल्याण झालं.